मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीम आणि होर्डिंगवरनं झालेल्या वादातनं दोन समाजामध्ये शुक्रवारी रात्री दंगल झाली। सिद्धार्थनगर आणि राजेबागस्वार परिसरामध्ये दगडफेक झाली, तोडफोड झाली, वाहनं जाळण्यात आली। पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता। यामध्ये पोलिसांसह 10 जण जखमी झालेत। भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापन दिन होता। या निमित्तानं दुपारी साऊंड सिस्टीम लावली होती, पण रस्ता व्यापल्यानं सिद्धार्थनगरमधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली। त्यानंतर पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली। रात्री 9:15च्या सुमारास सिद्धार्थनगर एका तरुणांचा जमाव शिरला आणि या जमावानं दिसेल त्या वाहनांची तोडफोड सुरू केली। मालवाहतूक रिक्षा, टेम्पो जमावानं उलटवून टाकली, त्यात पेट्रोल ओतून ते पेटवून दिले। समोरच्या बाजूने हल्ला होत असल्याचं समजताच सिद्धार्थनगर परिसरातील महिला, तरुण हे सगळेच घराबाहेर पडले आणि त्यांनी जमावावरती चाल केली। या प्रकरणी 100 ते 150 जणांवरती गुन्हे दाखल झाले असून अजूनही अनेकांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो। दरम्यान कोल्हापुरातल्या राड्यावरती मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस अधीक्षकांनी काय माहिती दिली आपण बघूया। असं आहे, हा 2 गटातला वाद होता। पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केलाय आणि ज्यांनी त्या ठिकाणी मिस्चिफ केल्या त्या सगळ्यांवर कारवाई होणार आहे। काल रात्री CPR हॉस्पिटल जवळ दोन समाजामध्ये गैरसमजीमध्ये तेढ निर्माण झालेली होती। स्थिती हाताळण्यात आलेली आहे। परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे। कालच स्थिती अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती। आज पण सगळ्यांना आवाहन करतो की अफवाच्या बळी पडू नये। पूर्णपणे शांतता आहे। स्थिती रात्रीच अंडर कंट्रोलमध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचे तपास चालू आहे।